गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सर्वप्रथम नाशिक महापालिकेत झालेला भ्रष्टाचार व कामांमधील हलगर्जीपणा उपस्थानी नाशिक महापालिका आयुक्त माननीय मनीषा खत्री मॅडम यांना निदर्शनास आणून दिले। नाशिक रोड परिसरातील स्वच्छतागृह यामध्ये लावलेले गेलेले अतिरिक्त पैसे, कामाचा दर्जा याबाबतची सविस्तरपणे माहिती देऊन आयुक्तांना 15 ऑगस्ट 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा पत्र देऊन कार्ड देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। जिथे सरकारी प्रशासकीय यंत्रणा किंवा योजना असमर्थ ठरतात तिथे पुढाकार घेऊन गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांना समाजातील काही समाजघातकी व विक्षिप्त बनावटी व्यक्तींकडून विनाकारण गुन्ह्यात अडकवणे, मानसिक आर्थिक त्रास देणे, ब्लॅकमेल करणे असे प्रकार सर्रास चालू असल्यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देऊन नाशिक जिल्हाधिकारी, पोलीस उपायुक्त आणि इतर संबंधित अधिकारी यांना नाशिक जिल्ह्यातील प्रामाणिक व ज्येष्ठ समाजसेवकांकडून एकत्रितपणे याबाबतीत निवेदन देण्यात आले। यामध्ये मागील झालेल्या काही प्रकरणानुसार पोलीस स्टेशनमध्ये FIR किंवा NC नोंदवत असताना तक्रारदाराकडे पुरावा साक्षीदार यांचा अभाव दिसून आल्याचं दाखवून दिले। तसेच यानंतर काही बनावटी सामाजिक संघटन संस्थेचे पदाधिकारी वैयक्तिक खोट्या रचलेल्या मुद्द्यांसाठी अगोदर इतरांवर दबाव टाकून ब्लॅकमेल करण्यासाठी उपोषणासारख्या महत्त्वाच्या हत्याराला सामाजिक प्लेस आणि समाजघातासाठी वापरत त्यानंतर बेकायदेशीर निरर्थक उपोषण सोडण्यासाठी विनाकारण टार्गेट केले गेलेल्या समाजसेवकांवर गुन्हे दाखल करा आणि उपोषण सोडतो असे गैरप्रकार करतात। हा प्रकार काही दिवसांपूर्वी आमच्याच बाबतीत घडलेला आहे असे त्यांनी पुराव्यानिशी सांगितले। यावेळी श्री गवारे, श्री आंबिलकर, श्री वाघ, श्री भागवत, श्री पाटील, श्री शेवले, श्री गायकवाड, श्री शिंदे, श्री ठुबे, श्री मुठा, श्री मोरे आणि समाजसेविका कपिलेताई, काजलेताई, पाटीलताई, काळेताई, गावगुर्डेताई, कदमताई, पगारेताई, पूजाताई, वाघताई, शिरसाटताई यांच्यासह काही नागरिक देखील उपस्थित होते। मागील काही महिन्यांपासून जर बघितलं तर काही निर्दोष समाजसेवकांना हेतू पुरस्कार खोट्या पद्धतीने कुठल्याही गुन्ह्यांमध्ये अडवून खंडणी मागणे असे प्रकार सर्रास चालू असल्याचं निदर्शनास येते। हेतू पुरस्कार धारेवर धरलेल्यांना त्रास दिला जाते। न्यायालयाने काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाला याबाबतीत सुनावले होते। कुठलेही FIR किंवा NC नोंदवताना समोरील व्यक्ती कोणीही असो अथवा महिला जरी असेल तरी सुद्धा त्यांच्याकडे जोपर्यंत भक्कम पुरावे, काही प्रबळ साक्षीदार, ठोस आधार जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष निर्भरात समाजसेवक किंवा नागरिकांवर पडताळणी न करता चौकशी पूर्णत्वास न नेता गुन्हे लावणे थांबवावे। तरी सुद्धा याची पुरेपूर अंमलबजावणी सर्व ठिकाणी व्हावी म्हणजे निर्दोष निर्भरात प्रामाणिक समाजसेवकांवर समोरील विकसित बनावटी खोटारडे व्यक्ती दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करू शकणार नाही। सदर माहितीनुसार जर कोणी चुकीच्या पद्धतीने हेतुपुरस्पर ब्लॅकमेल करण्यासाठी रचलेली खोटी तक्रार FIR करून समाजसेवकांना त्रास देत असेल तर त्यांच्यावर आपण कडक कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। IPC 183 अंतर्गत कारवाई करता येईल। 482 CRPC अंतर्गत FIR रद्द करावी। 397 CRPC अंतर्गत रिव्हिजन फाईल करणे गरजेचे आहे। 211 IPS अंतर्गत खोटी FIR करणाऱ्यांवर कारवाई करावी। ही व्यक्ती समोरच्याला भावनिक करून त्याच्याशी वैयक्तिक भेटून किंवा फोनवरून सामाजिक मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तीकडे टार्गेट केलेल्या व्यक्तींची खोटी बदनामी करीत आहेत। त्याचबरोबर ह्यांना बेकायदेशीर मदत करणाऱ्या नीतिमत्ता भ्रष्ट समाजकंटकावर देखील शिंकाजात कसावा। डिफेमेशन अंतर्गत कारवाई करावी म्हणजे अशा खोट्या विक्षिप्त प्रवृत्तींना धडा शिकवला जाईल। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नाशिक शहर अध्यक्ष तसेच मानवाधिकार नाशिक शहर अध्यक्ष आज आपल्याला गुलामगिरीतून मुक्त होऊन जवळपास 78 वर्ष पूर्ण झाले आणि या सुवर्ण दिवसाची लढत असताना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या म्हणजे यांच्या तनामनात फक्त भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे, भारत देश प्रगत झाला पाहिजे, भारत देश समृद्ध झाला पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती। आणि हीच भावना घेऊन हाच सामाजिक क्षेत्रातला आदर्श घेऊन आमच्यासारखे काही प्रतिनिधी आहेत, हे प्रतिनिधी प्रामाणिकपणे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात। मी आता इथे सांगू इच्छितो आजच्या माध्यमातून, कारण की आम्ही या मीडियाच्या माध्यमातून समस्त नागरिकांना एक इथे सूचित करू इच्छितो की समोरचा व्यक्ती त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी असणं, व्यापारी असणं, उद्योगपती असणं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती असणं, त्या व्यक्तीने सामाजिक क्षेत्रासाठी सामाजिक कार्यासाठी वेळ देणं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो। बरोबर, संविधानामध्ये आपण या गोष्टींचा उल्लेख अतिशय स्वतंत्रपणे केलेला आहे की त्या कॅटेगरीचा त्या क्षेत्रातील व्यक्ती त्याच्या आवडीनुसार त्याला भेटलेल्या वेळेनुसार त्याच्यामध्ये योगदान देऊ शकतो।
प्रत्येक माणसाला परमेश्वराने आयुष्यामध्ये फक्त 24च तास दिलेले. 24 तासाचा कसा वापर करतात माणसं, त्याच्यावर ते माणसांचं भविष्य ठरलेलं असतं. आता उरलेली गोष्ट दुसरी अशी की ज्यावेळेस आजकालची परिस्थिती आपण बघतो, काही गोष्टी आम्ही स्वतः अनुभवल्या, काही गोष्टी आमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी अनुभवल्या. संघटनेतले पदाधिकारी या गोष्टींमुळे काही त्रस्त झाले. तर काय होतंय, आजकाल सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक ज्वलसी, ज्याला आपण म्हणतो ईर्ष्या, जळकुकडेपणा, हा मला वाटतं जास्तीत जास्त वाढल्याचा आता आपल्या सगळ्यांना दिसतो. मी अगोदर अनेक वेळा माझ्या भाषणामध्ये सांगितलंय, जर तुम्हाला समोरच्या माणसाची बरोबरी करायची किंवा समोरच्या माणसाला जर तुम्हाला कमी लेखायचं, तर तो जितकी मेहनत करतो त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुम्ही करा. त्यांनी जितकं यश मिळवलेलं त्याच्यापेक्षा जास्त यश तुम्ही मिळवा. ही थोडक्यात त्या माणसाला पराभूत करणे किंवा त्या माणसाला तुम्ही जी तोड देताय हे त्याचं खरं उत्तर द्या. आजकालच्या ज्यावेळेस आम्ही परिस्थिती बघितल्या मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये, काय झालं, ह्या आजकालच्या सामाजिक ज्या व्यक्ती आहेत, ह्या व्यक्ती मला असं वाटतं की साऊथ इंडियन पिक्चर ते जास्त पाहतात सध्या. कारण की काय होतं, साऊथ इंडियन पिक्चर पाहिल्यामुळे त्याची मानसिकताच बिघडलेली आहे या लोकांची. हे लोक स्वतःलाच न्यायालय समजतात, स्वतःलाच अधिकारी समजतात, स्वतःलाच सर्वस्व समजतात आणि ह्या दृष्टीने कुठलेही आधार नसलेले उपद्व्याप या लोकांनी करून ठेवलेले आहेत. आता माझे मित्र नाशिक. ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.